झालं. नमस्कार, मी वैद्य अमशील झाडे. आपण गडचिरोलीला प्रॅक्टिस करतो, गडचिरोली, नागपूर आणि आष्टीला. तर सदर हा पेशंट आपल्याला तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव मंगेश रामटेके. हां, मी माझं राहणं प्रॉपरली आहे सावली, मूल तहसील सावली. ओके ओके ओके. मी तिथून आलो. हां, तर तुम्ही मागच्या वेळेस आले होते. हो. तर तुम्हाला त्रास काय काय होता, म्हणजे काय घटना घडली? माझा ॲक्सिडेंट झाला होता. हां. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी 2 घंटे पाण्यामध्ये म्हणजे असं पडून होतो. बरं. आणि माझे हात असे मागे होते. हां. हातावरती पूर्ण शरीराचा प्रेस केल्यामुळे हे पूर्ण वेन्स कमजोर झाल्या. कमजोर झाल्यानंतर मला असं म्हणजे मूठ बसवता येत नव्हती. असं साधा मोबाईल पकडणं किंवा असं आपण ग्लास मोबाईल पकडता येत नव्हता. त्याच्यानंतर आपण पाणी प्यायचा ग्लास जर पकडला तर खाली पडून जायचा, असं खाली पडून जायचा. आता मी हा मोबाईल हातामध्ये पकडला. तुमच्याकडची ट्रीटमेंट झाल्यानंतर बस्तीकर्म वगैरे झालं, ते गोळ्या आणि पंचकर्म विद्धकर्म या गोष्टी झाल्यानंतर आज मी हा मोबाईल हातामध्ये पकडतो. क्लिअर या 2 बोटामध्ये असं पकडून मी म्हणजे बोलू शकतो. बरोबर. एवढी आता या माझ्या बोटांमध्ये ताकद आली आहे. मी माझा हात तुला असं दाबू शकत नव्हतो, असं फक्त एवढंच असं पकडायचा, पण तुम्हाला काहीच वाटत नव्हतं की म्हणजे मी पकडलाय बाबा. आता दाबा पूर्ण, आता दाबीन तर असे पूर्ण मोडल्या एवढे बोट दाबू शकतो. म्हणजे याच्या पहिलेच सुद्धा मी व्हिडिओ टाकेल. आणि तो हात हाय हे बघा, हे पूर्ण त्यांचं पूर्ण या हातामध्ये पूर्ण म्हणजे ताकद आली, जेणेकरून मी आता कमसे कम 30 किलो वजन या हातावरती उचलू शकतो. 30, 35, 40 एवढा आता ताकद आली. नाहीतर या वेन्स मध्ये माझ्या एकही ताकद नव्हती. आता ह्या गोष्टीला किती महिने झाले? या गोष्टीला झाले आता पोळ्यामध्ये माझा ऍक्सिडेंट झाला होता. पोळ्याच्या नंतर 7 दिवसानंतर तुमच्याकडे आलो. म्हणजे पोळा आणि आता हे दीड महिन्याच्या दरम्यान झाला. एवढं सुंदर दीड ते दीड महिन्यामध्ये त्यांना एवढा मिळाला. याच्यामध्ये आपण एक पुण्यातली चिकित्सा, ज्याला आपण विद्धकर्म अग्निकर्म म्हणतो, आणि सोबत बस्ती पंचकर्म, हे एवढं व्यवस्थितरित्या जवळपास त्यांचं 14 दिवसांचं केलं. एवढं व्यवस्थित केल्यानंतर आज रिझल्ट हे तुमच्याकडे आहे. रिझल्ट आहे. तर एवढं सुंदर रिझल्ट येतात. कुठल्याही वातव्याधी असो, कुठल्याही सर्दीपासून तर खोकल्यापर्यंत, किंवा कुठल्याही व्याधवादी, कंबरेची नस दबणे असो, किंवा मानेच्या नसा दबणे असो, किंवा टोंगडेदुखी असो, कुठल्याही वातविकारांमध्ये, किंवा गर्भाशयाचे विकार, स्त्रियांचे विकार, कुठल्याही विकारांमध्ये बस्ती पंचकर्म, विरेचन, आयुर्वेदातले जे पंचकर्म आहे, म्हणजे आपण व्याधीनुसार आपण हे पंचकर्म करत असतो. तर ह्या बऱ्याच प्रकारच्या व्याधींमध्ये खूप जास्तिक रिझल्ट आपल्याला पाहायला भेटतात. बस्ती पंचकर्म करा, किंवा वमन करा, किंवा विरेचन करा, आपण व्याधी अकॉर्डिंग हे करत असतो. तर गडचिरोलीमध्ये प्रथमतः हे आलेलं आहे. जवळपास आता आपल्या ओपीडीला 5 वर्ष होत आहे इथे. तर नक्की भेट द्या. कुठल्याही किरकोळ आजारांमध्ये तुम्हाला फार अल्प अवधीमध्ये तुम्हाला कुठल्याही व्याधींचं आपल्याला शमन करता येतं. तर नक्की भेट द्या. आपलं क्लिनिक नागपूर, गडचिरोली आणि आष्टी. गडचिरोलीला शिवसुता ड्रायव्हिंग पूल, त्यामुळशी रोड, कोटेगाव बायपासच्या समोर आपल्याला आहे. आष्टीला त्यामुळशी रोडवर आहे. आणि नागपूरला सक्करदरा स्क्वेअरमध्ये तुम्हाला क्लिनिक आहे. तर नक्की भेट द्या. असे किरकोळ आजारांवर तुमचं नक्की समाधान करण्यात येईल. धन्यवाद. कुठं काय दाबू झालं ना? नाही, काहीच नाही. नाही काहीच नाही. म्हणजे नसा हे होतात ना, प्रेस नाही करतात, जास्त प्रेस नाही करू शकत. झाली, ताकद संपली. याच्या पलीकडे नाही.